अयोध्येतून बातमी समोर येते। अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित चोरीच्या निषेधार्थ 18 जुलैला उद्धव ठाकरे नागपुरातील रामनगर श्रीराम मंदिर परिसरात राम रक्षा पठण करणार आहेत। तर यालाच प्रत्युत्तर म्हणून भाजपने त्याच ठिकाणी 22 जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी नृसिंह महायज्ञ आयोजित करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे नागपुरात राम रक्षा पठण विरुद्ध महायज्ञ असा नवा राजकीय सामना रंगण्याची चिन्ह दिसतात। सोबत आहेत या भाजपचे पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत रितेश गावंडे। काय सांगाल, एकूणच राम मंदिरात त्याच परिसरात रामरक्षा पठण होणार आहे, त्यानंतर तुमचा लक्ष्मी नृसिंह मंदिर होणार आहे, काय तयारी केली आहे? त्याची जय्यत तयारी सुरू आहे, कारण की आमचे आदरणीय लोकनेते आमचे बहुजन नायक माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त तो आम्ही लक्ष्मी नृसिंह यज्ञ आपण तिथे केलेला आहे। त्याच्यामध्ये 56 विविध समाजाचे लोक त्याच्यामध्ये राहणार आहेत। 56व्या वाढदिवसानिमित्त हा यज्ञ करणार आहेत। त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी, त्याचप्रमाणे अजून या महाराष्ट्राच्या जनतेचं 14 कोटी जनतेचं त्यांच्या हाताने कल्याण हो। त्याच परिसरात 18 तारखेला म्हणजे शनिवारी त्याच मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा पठण देखील आयोजन आहे। त्याला हे प्रत्युत्तर मानता येईल की तशी राजकीय वर्तुळात देखील चर्चा सुरू आहे? खऱ्या अर्थाने मी उद्धवजींचं अभिनंदन करेल, कारण की ते अनेक दिवसांपासून घरातनं पहिल्यांदा बाहेर निघतात आहेत आणि ते रामाची पूजा करतात आहे। याच्यामध्ये सुद्धा आम्हाला आनंद आहे आणि ते त्यांनी या प्रकारचं रामरक्षाचं स्तोत्र जे आहे ते घरी सुद्धा त्यांच्या म्हणावं, त्यांच्या मातोश्रीच्या बाहेर म्हणावं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी अशाच प्रकारे म्हणत राहावं, हीच आमची त्यांची इच्छा आहे। भाजपचा तो बालेकिल्ला आहे, त्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरे हा रामरक्षा पठण करत आहेत, यशस्वी होतील? त्याला कुठलाही प्रतिसाद भेटणार नाही, कारण की महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेला माहिती आहे उद्धवजींनी आपलं स्वतःचं हिंदुत्व कधीच सोडलेलं आहे आणि आता हे जे काही करतात ते फक्त देखावणी करतात आहे। काहीतरी कुठला तरी एखादी मुद्दा घ्यायचा आणि त्या मुद्द्याला कधीतरी एखादी घरातनं बाहेर निघायचं आणि त्या मुद्द्याला प्रतिसाद द्यायचा। काय वाटतं, प्रतिसाद देतील? जनता बिलकुल प्रतिसाद देणार नाही। त्यांच्या कार्यकर्त्याच्या व्यतिरिक्त जनतेतला एकही व्यक्ती तिथे राहणार नाही। धन्यवाद। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।